आरोपींना पाठीशी घालू नये असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। फरार आरोपीला पोसण्याचं काम केलं जातंय असा आरोपही जरांगे यांनी केलाय। तसंच राज्यभर आंदोलन करा, मोर्चे काढा असं आवाहन जरांगे यांनी केलंय। की कुठपर्यंत तपास आलाय, काय चाललंय, तर तपास सीआयडी कडे असल्यामुळं परत आम्ही त्यांच्या तपासी अधिकाऱ्याकडे गेलो। जास्त काही चर्चा झाली नाही त्यांच्यासोबत, ते बाकीचे तपास चालू होते, त्याच्यामुळे मग ते म्हणले तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही आमचे संपर्क करा किंवा आम्ही करू, मग आपण चर्चा करू। अंजली दमानिया यांनी सांगितलंय की 3 जणांची मर्डर झाली, पण त्याबद्दल अजून काही स्पष्टता येत नाहीये। मी त्या माहिती दिवशी बोललो होतो, खात्री करण्याचं काम हे यंत्रणेचं आहे। आपण काय बोलणार त्याच्याविषयी? खात्री करून ते ठरवतील की ते कोण आहेत काय। दादा, पोलिसांचा जो तपास सुरू आहे त्या तपासावर तुम्ही समाधानी आहात? अजून तपास संपलेला नाही ना, तपास चालू आहे आणि आता वाट बघतोय आम्ही एक तासाची, एक मिनिटाची की काय होतंय। आम्हाला अपेक्षा आहे की सर्व आरोपी अटक होऊन त्यांना शिक्षेसाठी म्हणजे शिक्षा व्हायला पाहिजे, आम्हाला न्याय भेटायला पाहिजे, त्या भूमिकेत आम्ही आहोत। दादा, वाल्मिक कराड जो आहे तो पोलिसांना आता शरण येण्याची शक्यता आहे, याच्याकडे तुम्ही कसं बघता? ते त्यांच्या तपासाचा भाग आहे, म्हणजे कसं येणार आहे, हे पकडणार आहेत का ते शरण येणार आहेत का, ते सगळं त्यांच्याकडे आहे। ते आपण काय बोलणार त्याविषयी, ते त्यांच्या तपासाचा भाग आहे। आज तुम्ही जरांगे पाटलांची बदली घेतली, काय मागणी केली, काय सांगितलं? अजून दादांसोबत चर्चा नाही केली, आत्ताच आलोत आम्ही आणि चर्चा काय हीच, भाऊ दादा थोडं मी दुःखात आहे, मला सगळे साथ देत आहेत, मला कुटुंबातल्या व्यक्ती सगळ्या 18 पगड जाते ना मराठा समाज, त्या हिशोबाने चर्चा झाल्यानंतर परत मी बोलतो। तर फरार आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी मागणी संतोष देशमुख यांच्या बंधूंनी केलेली आहे। आम्ही सर्व देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। सर्व